आवाज येतो का माझा पृथ्वीराज? हो. दुपारी जे गणित दिलं होतं आपण बघ, दोन कंस एकमेकाला गुणिले होते आणि आणखी एक गणित दिलत. हो, 3 दिलते. हा, तीन गणित दिले होते. त्याच्यातलं एक गणित आपण सोडून घेऊ इथं लगेच आता. सर येता आहे तोपर्यंत. बरे. मी एकाला हे केले सोडले त्यातलं. एक सोडले का? वा, गुड. दुसरं कोणतं सोडवलं? ती नव्हतं व्हय, 6m वर्ग अधिक 2 छेद m वर्ग बरोबर 7. हा हा हा, बर. तेच. आता ते दोन कंसांचं जे होतं ते सांगतो का मला काय गणित होतं? हा. अं, कंसात एक्स वर्ग एक सेकंद, एक सेकंद. कंसात एक्स वर्ग. एक्स वर्ग अधिक हा, एक्स अधिक एक्स. हा, कंस पूर्ण. ओके. पुढे. पुढल्या दुसऱ्या कंसात एक्स वर्ग अधिक हा अधिक एक्स हा, वजा 7 वजा 7 कंस पूर्ण अधिक 10 अधिक 10 बरोबर 0. हा, बरोबर 0. सर येत आहेत तोपर्यंत आपण हे गणित सोडू. कुणी मदत करता का मला? आता काय करावं लागेल पहिल्यांदा सांगा बरं. हे बघा, दोन कंस एकमेकाला गुणिले आहेत बरोबर. आपण काय करू आता? एक्स वर्ग. माझा हे बोर्ड दिसतोय का? बोर्ड. हो. हा, एक्स वर्ग अधिक एक्स या दोन पदाबद्दल आपण यम मानू. या दोन पदाबद्दल आपण यम मानू. आता सांगा, याच्या जागेवर आपण यम ठेवलं तर पहिल्या कंसात काय येईल आपल्याला? यम. यानंतर दुसऱ्या कंसामध्ये यम, एक्स वर्ग अधिक एक्स वजा 7. याच्याबद्दल यम आणि वजा 7, त्यानंतर अधिक 10. ओके, समजलं का? माईक हो. चालू केले. माईक चालू करा सगळ्यांनी. जे जॉईन आहेत त्यांनी माईक चालू करा. पहिली स्टेप समजली. आता आपण काय करायचं सांगा बरं. आता यमने पहिल्या कंसाने ह्या कंसाला गुणाकार करूया. सांगा गुणाकार. यम वर्ग यम वजा. वजा 7m हा, अधिक 10 बरोबर 0. झालं वर्ग समीकरण तयार. हो. आता याचे अवयव कसे पाडायचे सांगा. गुणाकार 10 आला पाहिजे आणि बेरीज वजा 7. गुड. गुणाकार 10 आणि बेरीज वजा 7. त्या संख्या कोणत्या आहेत बरं? 5 दुने 10 चिन्हासह सांगा, चिन्हासह. वजा 5 वजा 2. येस, अगदी बरोबर. यम वर्ग वजा 5m वजा 2m अधिक 10 बरोबर 0. आता आपल्याला कॉमन काढा. तुम्ही डायरेक्टही मांडू शकता असं समीकरणाला. पहिल्या दोन पदाचा एक गट, दुसऱ्या दोन पदांचा एक गट. सांगा कॉमन काय काढू? यम यम. कंसामध्ये काय राहील? यम वजा 5. ओके. दुसऱ्या गटाला चिन्ह आहे वजा. काय कॉमन निघल? 2. कंसात यम बे पंचे 10 वजा 5 बरोबर 0. म्हणून म्हणून कोणते दोन कंस मिळाले आपल्याला? यम वजा 5 आवाज आहे ते रेकॉर्डिंग चालू त्यांचं दाखवत आहेत ते. आणि यम मग वजा तुम्हाला 2 सेटिंग करायला बरोबर कुठे 0. जायचं मग आता? आता दोन कंसांचा गुणाकार 0 म्हणजेच आपल्याला दोन किमती मिळाल्या. यम वजा 5 बरोबर 0 किंवा
दुसरी किंमत m-2 बरोबर 0. म्हणून एक किंमत काय मिळाली आपल्याला, m बरोबर 5. दिसलं पाहिजे ना आपल्याला. किंवा येईल आता. m बरोबर -2 इकडे आले, +2 झाले. म्हणजे आपल्याला किती किमती मिळाल्या, 2 किमती मिळालेल्या आहेत. समजलं का? हो. पण हे उत्तर नाही आपलं, हे उत्तर नाही. आपल्याला समीकरणात कोणतं चल वापरलंय, एक्स. आणि आपण किंमत कशाची काढली, एम ची. काय करावं लागेल सांगा बरं. काय करावं लागेल सांगा. अरे सोपं आहे एक्स ना. वर्ग अधिक एक्स मध्ये. हा, एम ची किंमत टाकून द्यायची आता. एम च्या किमती ठेवून, मी तर म्हणायचं वरती एम ची किंमत ठेवून. एम ची किंमत ठेवून. बघा, हे गणित आपल्या पुस्तकामध्ये कुठेही नाही, पण जर का तुम्हाला 4थ्या प्रश्नामध्ये असं गणित आलं तर तुमची टूप पेटली पाहिजे की अरे हे वर्ग समीकरणात रूपांतर करून सुटू शकतं. म्हणून एक्स वर्ग अधिक एक्स बरोबर यम आहे. आणि यम ची एक किंमत घ्यायची 5. एक किंमत याला आपण समीकरण 1 म्हणू, आणि दुसरं आणखी एक 2 किंमत घ्यायची, एक्स वर्ग अधिक एक्स बरोबर दुसरी किंमत आलेली आहे 2. याला समीकरण 2 म्हणू. आता एक समीकरण परत सोडवायचं आपल्याला. मग हे समीकरण काय होईल, एक्स वर्ग अधिक एक्स 5 अधिक होते ते वजा झाले. आणि दुसरं समीकरण होईल एक्स वर्ग अधिक एक्स आणि 2 उजवीकडून डावीकडे आले तर वजा होतील. आता ह्या समीकरणाचे परत अवयव पाडावे लागतील. मला सांगा आता याचे अवयव पडतील का? पडतील, पण तुमच्या अवयव पद्धतीने पडणार नाही. आता काय करावं लागेल आपल्याला, सूत्र पद्धतीचा वापर करावा लागेल. ए बरोबर 1, बी बरोबर 1 आणि सी बरोबर -5. आता आपण काय करू, डेल्टाची किंमत काढू. बी वर्ग, मला वाटतं लेकुरवाळे साहेब जॉईन झालेले आहेत. लेकुरवाळे साहेब, ओके हो ओके सर, येस सर. ओके 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 सॉरी सॉरी सॉरी, मला हो. वाटलं. नाही नाही नाही, चलू दे, छान वाटतं होतं, उलट मस्त. ठीक आहे ठीक मुलं आहे ठीक. एकत्र नाही आलं, नाही, दीदी पण आमचा आमचा वेळ नकोय आता, तुमचा वेळ महत्वाचा आहे. चला बर. चला ठीक आहे, दीदी मी या ठिकाणी शेअरिंग स्टॉप करतोय. लेकरवाळे साहेब आलेले आहेत आणि बाकीचे विद्यार्थी कदाचित थोडे उशिरा जॉईन होतील. जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी आपले व्हिडिओ कॅमेरे चालू करायचे 2-3 मिनिटासाठी. आणि सरांची एकदा ओळख करून घेऊयात. सर, कॅमेरा तुमचा पण ऑन चालू ठेवा जरा वेळ. येस. हा. हा, पृथ्वीराज आणि स्नेहल अजून विद्यार्थी. काही वेळेस आमच्याकडे काय असतं सर, पालक बऱ्यापैकी 7:30-8च्या दरम्यान घराकडे येतात, शेतातली कामं असतात. त्याच्यामुळं मुलांकडे मोबाईल थोडा उशिरा मिळतो, पण हरकत नाही, मुली जॉईन होतील. पृथ्वीराज, हा ओके. पृथ्वीराज, तुझा पण व्हिडिओ चालू कर. स्नेहल, स्नेहल आवाज येतो का माझा? आवाज मला येतोय सर, आवाज येतोय. ओके ओके ओके. स्नेहल, तुझा पण व्हिडिओ चालू कर. येस, करतो. हा, चालू झाला. आता माझी कन्या आली, तिला यातलं सगळं माहिती, त्यामुळे काय अडचण नाही सर. ठीक आहे ठीक आहे. ती आतापर्यंत नव्हती. हा. स्नेहल, तर प्रथमतः सर, तुम्हाला तुमच्या सर्व विद्यार्थी वृंद यांना मनापासून नमस्कार. ओके.
ओके खूप सर. छान वाटलं. चला, मी काय फार मोठा म्हणजे तंत्रस्नेही नाही, परंतु माझी कन्या बी कॉम्प्युटर करते, तिला त्यामुळं त्याचं बऱ्यापैकी ज्ञान आहे. आणि मी देखील जे आपल्या कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन लेक्चर घ्यायचो, पण ते आता बराच गॅप पडला आणि त्यामुळं हे झालं. पण म्हणलं चला, आज सरांनी हे केलंय, चॅलेंज केलंय की तुम्ही घ्या, तास घ्या, तर म्हणलं काहीच हरकत नाही. तर खूप मलाही आनंद वाटेल सर तुमच्या मुख्य विद्यार्थ्यांशी बोलण्यास, आणि त्याचबरोबर माझ्याकडच्या ज्या काही थोड्या क्लुप्त्या आहेत वगैरे तुमच्या विद्यार्थ्यांना सांगायलाही मला विशेष आनंद वाटेल सर. ओके सर. साधारणतः किती विद्यार्थी जॉईन झाले सर आपले? आता माझा अंदाज होता एक 15-20 विद्यार्थी जॉईन होतील आपला तास चालू होईपर्यंत. कारण ग्रामीण भागामध्ये काय असतं की पालक बऱ्यापैकी मळ्यामध्ये गेलेले असतात, घरी यायला 7-7:30 बरोबर आहे, वाजतात. करेक्ट. आणि मग मोबाईल त्यांच्याकडे लवकर उपलब्ध होत नाही. शहरी भागात आणि ग्रामीण बरोबर आहे, भागामध्ये करेक्ट. तोच फरक आहे. त्यामुळे आपण काय बरोबर करूयात, आहे. या आजच्या मीटिंगचं मी रेकॉर्डिंग केलेलं आहे. ते रेकॉर्डिंग नक्कीच विद्यार्थ्यांना उद्या ग्रुपवर पाहायला मिळेल. आपण विद्यार्थ्यांची वाट न पाहता आपल्या ज्या काही हम्म, वेगळे आयडिया आहेत त्या आमच्याशी शेअर करा. हम्म. बर बर बर, चालेल, काय ओके. हरकत नाही सर. या ठिकाणी मी तर मला जे काय म्हणायचंय ते मी सुरुवात करतो. ओके सर. काहीच हरकत नाही. ओके. सर्व विद्यार्थ्यांना चालू करूया आपण. आता आपण सर, मी आता माझा व्हिडिओ पण बंद करतो आणि शेअरिंग चालू करतो. तुम्हाला चालेल सर, चालेल, काही हरकत नाही. ओके सर, तुम्हाला स्क्रीन हम्म, शेअर केली आहे. बरोबर, ठीक आहे सर. हा. काय 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 हरकत नाही. सर, बरं. स्क्रीन शेअर न करता मी तर माझ्या याच्यावर लिहितो आणि बरं. त्याप्रमाणे हे होईल. ठीक आहे, ठीक दिसल. आहे. तिथून दाखवताय डायरेक्टली. ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे, ठीक. येस. हा, गरज दिसते का? गरज तुझा माईक चालू केला तरी चालेल. हो सर, दिसते. हा. अच्छा. जे जॉईन ओके. विद्यार्थी आहेत ते टॅलेंट विद्यार्थी आहेत. मला त्याचाही विशेष आनंद होतोय की ज्या विद्यार्थ्यांना नाही नाही, गरज काय होती. तसं काही अडचण नाही सर. हा. जे कोणतेही विद्यार्थी असो, त्यात आपल्याला खूप आनंद आहे. ओके. कारण सगळेच आपले विद्यार्थी, जसं आई बाबांचं सगळ्याच मुलांवर मनापासून प्रेम असतं, तसाच हाही प्रकार आहे. तर आपण ठीक आहे, काय हरकत नाही, सुरुवात करूया सर. ओके तर सर. प्रथमतः मी सगळ्या विद्यार्थ्यांना प्रथमतःच काय करतो, येणाऱ्या आपल्या मार्च 2025च्या, आणि मुख्य म्हणजे आपला 5 आणि 7 मार्च या 2 दिवशी गणिताचा पेपर आहे, त्यासाठी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सरांची असणारी अत्यंत तळमळ आणि त्याचबरोबर तुमच्यावर असणारं प्रेम, एक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात असणारं नातं, हे फार वेगळं मला वाटलं. आणि त्यामुळं मी त्यांच्या शब्दाला, खरं मुलांनो, मी फार तंत्रस्नेही नाही तुमच्या सरांसारखा. सरांना फार आवड दिसते एकंदरीत, परंतु आमच्याकडे ऑलरेडी टेक्निशियन असतात. माझी मोठी शाळा आहे, 50 शिक्षक आहेत, त्यामुळं आम्हाला स्पेशल टीचर असतात, कॉम्प्युटरचे टीचर असतात, आणि ते पूर्ण काही काम असलं तरी त्यांच्याकडे आम्ही जातो. तर एनिवे, काही हरकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो पेपर आहे तो असतो एकूण किती मार्काचा सांगता येईल तुमच्यापैकी? पेपर आपला 40. किती मार्काचा असतो एकूण? 40 मार्काचा असतो का 40. 60 मार्काचा? 40 मार्काचा का 60 मार्काचा? बोला पटकन. आपला पेपर एकूण किती मार्काचा असतो? मॅथ्स 1 असो अथवा मॅथ्स 2, बोला पटपट. 40. 40. तर आपण काय की तिथून पुढे आता लक्षात धरायचं, पास्ट इज पास्ट. ठाकरे सरांनी खूप तुमच्याकडसाठी कष्ट घेतलेले आहे, पण आपला एकूण पेपर असतो मुलांनो 60 मार्काचा. किती मार्काचा असतो? 60 मार्काचा. त्यापैकी कंपल्सरी तुम्हाला 40 मार्क सोडवायचे असतात. आणि 40 पैकी
पासिंगला फक्त 14 मार्क लागतात, लक्षात घ्या. तर असं म्हणजे इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, लो एम इज अ क्राईम. आपण आता सगळेजण खूप मोठ्या आशेने काय की तर बसलेलो आहोत. काय की सरांची इच्छा होती की माझ्या सर्व गुणी विद्यार्थ्यांशी सर तुम्ही तुमचे अनुभव शेअर करावेत. आणि कदाचित सरांनाही उत्सुकता असेल पुण्यातलं नेमकं टीचिंग चालतं कसं. तर मुलांना पुस्तक संपूर्ण यशस्वी बोर्डाचं ऑल ओव्हर महाराष्ट्र एकच आहे. आपल्याला पेपरही सगळ्यांना सारखाच असणार आहे. फक्त आता काय आहे की आमच्याकडे थोडं विद्यार्थ्यांना सुविधा जास्त असतात. परंतु काय नाही, काही सामान्य कुटुंबातली मुलं असतात. परंतु त्यांची खूप धडपड असते की यस सर आपल्याला पुढच्या वर्षी फर्ग्युसन कॉलेज, मॉडर्न कॉलेज, SP कॉलेज, जे मोठमोठे नामवंत कॉलेज आहेत ना, या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे. आणि शिवाय एडेड मध्ये मिळालं पाहिजे, म्हणजे पूर्णपणे 100% ग्रँटेबल, की जेणेकरून आपल्या आई बाबांना फी भरावं लागणार नाही म्हणून. आणि म्हणून तुमचे सर जसं तळमळीने की तुम्हाला मॅथ्स मध्ये 100 पैकी 100 मार्क मिळाले पाहिजेत, त्यासाठी प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे आम्ही देखील खूप प्रयत्न करतो. तर आपला एकूण पेपर जो आहे तर लक्षात ठेवा 60 मार्काचा असतो. बघा मुलांनो, किती मार्काचा असतो? 60. तुम्ही म्हणता सांगा बरं सर कसे. तर पहिला प्रश्न आपला ए, खूप तुमच्या आवडीचा, खूपच आवडीचा पहिला ए. बरेच जण काय करतात की एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, त्याप्रमाणे तुम्ही एकाला हळूच काही उत्तर सांगत असतात. पण यावर्षी लक्षात ठेवा आपली संपूर्ण परीक्षा CCTV कॅमेऱ्याच्या अंडर चालणार आहे. ओके. आणि नंबर 2, की तुम्हाला वाटत असेल माझे सर येतील मला सुपरविजनला, तसंही नाही. यावर्षी सुपरवायझर पण चेंज करणार आहेत. त्यामुळं आता इथून पुढं विसंबून राहायचं नाही, खूप मनापासून अभ्यासाला लागायचं. आणि हा पहिला प्रश्न आहे ना, एकूण ए असतो काय की बरोबर ऑप्शन लिहायचे तुम्ही, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. समजा पहिला आकडा आहे, लक्षात घ्या 1 नंबर आहे आणि त्याचं उत्तर काय आहे, एक गृहीत धरा बी. तर एवढंच तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. आणि लिहिताना वर हिडिंग कसं लिहिणार, क्वेश्चन नंबर 1 A, लक्षामध्ये आकडा 1 B. दुसऱ्याचं उत्तर आहे फॉर एक्झाम्पल डी, तर तुम्ही डी लिहिणार. तिसऱ्याचं काय आहे, एक गृहीत धरा डीच आहे म्हणून डी. आणि चौथ्याचं ए, असं गृहीत धरा की ए. बस लगेच तुम्हाला आम्ही काय करतो, 1 2 3 4, 1 2 3 आणि 4 झाले तुमचे 4 मार्क. नंतर लगेच बी आकडा घ्यायचा. आता इथं असा हलका फुलका प्रश्न विचारला असतो बघा, 4x = 5y + 6. आणि तुम्हाला विचारलं असतं राईट डाऊन इट इन जनरल फॉर्म, कसं लिहिणार सांगा तुम्ही. चुकलं बोला फटाफट. तुम्ही, मला माहिती आहे सगळे हुशार मुलं आहेत माझ्या समोर. बोला बोला हॅलो पृथ्वीराज. सर, माझा आवाज येत नाही का सर? हो येतोय येतोय, सामान्य रूपात सांगायचंय. पृथ्वीराज सांग लवकर. हा, 4x = 5y + 6. राईट डाऊन इन जनरल फॉर्म, याचे सामान्य रूप लिहा. कसं लिहिणार? 4x - 5y - 6. बरोबर आहे. तर बरोबर तू सांगितलं, 4x - 5y - 6. आणि बरोबर काय म्हणायला पाहिजे तू, 0. पण मित्रा तुला अर्धाच गुण मिळेल ह्याच्यामध्ये. तू म्हणशील का बरं सर माझा अर्धा गुण गेला कुठं, तर तू त्यांना परीक्षकाला सांगायला पाहिजे की समीकरणाचे काय की एक सामायिक समीकरणाचे सामान्य रूप बरोबर x + by + c = 0. आणि मग तू हे उत्तर लिहायला पाहिजे 4x - 5y - 6 = 0. आता कधी कधी बघा आपल्याला असे हुलकावून देणारे प्रश्न असतात. x² = 1, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. x² = 1, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. बोला पटापट, ज्याला येईन त्याने सांगायचं. आपल्याला मनात कसलाही संकोच बाळगायचा नाही. चला स्नेहल माझ्या माईक चालू सरांना काय कर. वाटेल काय नाही. हा बोला. स्नेहल माईक चालू कर. पृथ्वीराज माईक चालू कर. x² = 1, तर x ची व्हॅल्यू किती? फटाफट सांगा. लाजू नका, अजिबात लाजू नका, मनावर दडपण आणू नका. x² = 1, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. मी एकदम सोपे सोपे प्रश्न विचारतोय तुम्हाला.
कमान. एक एक हा, किती येईन उत्तर? एक ब- बरोबर आहे ना. एक्स इक्वल टू काय येईन? बरोबर सांगितलं, पण अर्धाच हा, गुण. हा, बोल बोल पटकन, किती सांगितलं? एक्स इक्वल टू स्नेहल. एक एक हा, एक. आता तू जर एक्स इक्वल टू एक लिहिलं ना, तुला फक्त अर्धाच गुण मिळेल. तू म्हणशील का बरं? कारण हे वर्ग समीकरण आहे, आणि तुला माहितीये वर्ग समीकरणाला दोन उत्तर असतात. मग तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहेत. मग आम्हाला काय अपेक्षित आहे तुमच्याकडून? स्क्वेअर ऑफ एक्स मायनस स्क्वेअर ऑफ 1 इक्वल टू 0. मग तू काय आत्ताच तुमचे सर शिकवत होते पा, इन फर्स्ट ब्रॅकेट पहिल्या कंसात एक्स अधिक एक, दुसऱ्या कंसात एक्स वजा एक बरोबर 0. मग तू काय लिहिणार? दिअर फोर एक्स प्लस 1 इक्वल टू 0 और एक्स मायनस 1 इक्वल टू 0. मग एक्स इक्वल टू काय म्हणणार? -1 और एक्स इक्वल टू 1, आणि याला अशी चौकट करणार. आलं लक्षामध्ये? घाई करायची नाही. आपण मराठीत म्हणतो ना, उथवळा नवरा गुडघ्याला बाशिंग. असं करायचं नाही अजिबात. प्रश्न छान समजून घ्यायचा, काळजीपूर्वक वाचायचा, आणि मग सोडवायचा. कारण तुम्हाला खूप असे गुगली टाकणारे प्रश्न असतात, लक्षात घ्या. उदाहरण तुम्हाला असं दिलं असेल, tn इक्वल टू 3n मायनस 2 आणि फाइंड द फर्स्ट टर्म. फाइंड द फर्स्ट टर्म कशी शोधणार सांगा? लवकर, फास्ट. T1 बरोबर किती? पहिलं पद सांगा. हा, तुम्हाला सांगितलं फाइंड द फर्स्ट टर्म. चला बोला पटकन. त्यात तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला माहितीये 5 प्रश्न सोडवल्यात. किती? 5. काहीतरी सरांच्या बोलण्यातून आले 5 सराव घेतल्यात. तर तुम्ही नुसतं सोडवलं म्हणून नाही, प्रत्येक उदाहरण आपल्याला छान समजलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि इतके लक्षात घ्या, तुमचे सर आहेत. आम्ही पुणे शहरात आहोत. आम्हाला माझ्याकडे 2 डिव्हिजन येतात, त्यांची संख्या आहे जवळजवळ 120. आम्हाला एवढं असं इंडिव्हिज्युअल प्रत्येक मुलाकडे लक्ष देता येत नाही. तुमच्याकडे इंडिव्हिज्युअल लक्ष आहे. तुमच्या सगळ्यांची नावं सरांना माहिती आहेत. आम्हाला आज मला 120 विद्यार्थ्यांची नावं विचारली तरी सांगता येणार नाही. तर थोडे सगळ्यांची चेहरा ओळख असते, पण नावं नाही सांगता येणार. मग तुम्ही भाग्यवान की नाही असे तुम्हाला शिक्षक मिळणं. मी सांगितलं तुम्हाला फाइंड द फर्स्ट टर्म. पहिली टर्म काय आहे? पहिलं पद पृथ्वीराज. स्नेहल. यांची किंमत त्या 3 पाशी टाकायची. हा, किती येणार? बोल. बरोबर आहे, हा बोल ना. एक नंबरचे क्रमिकेतील पद कोणतं असेल एक नंबरला? तर तू काय म्हणणार? लक्षात घे, तू असं गोल बोलू नको. लक्षात घ्या, आपण नाही का पुण्यातली लोक म्हणतात या कधीतरी आमच्या घरी एखाद दिवशी. या म्हणजे वार बीर सांगायला पाहिजे ना. आपल्या गणितात असं चालतं का? नाही. तर तू काय म्हणायला पाहिजे? सर पुट, किंवा दिलेल्या समीकरणात n बरोबर 1 ही किंमत ठेवू. आणि मग म्हणायचं T1 इक्वल टू काय येणार? 3 इंटू 1 मायनस 2. मग 3 इंटू 1 काय येणार? 3 मायनस 2 इक्वल टू 1. म्हणजे फर्स्ट टर्म इक्वल टू 1. लक्षात आलं का? तुम्हाला सगळे मुलांना असे एकदम सोपे सोपे प्रश्न असणार आहेत, आणि तुम्हाला तुमची काय होणार आहे? फसगत होणार आहे. घाबरायचं नाही. मग तुम्ही म्हणता सर आम्हाला सोपे प्रश्न कोणते सोडवायचे आम्ही सगळ्यात सुरुवातीला? सांगा, कोण सांगतोय तुमच्यापैकी? तुम्ही सुरुवात कशी करणार? सरांनी तुम्हाला सांगितलं असणार आहे की हे प्रश्न तुम्ही आधी घ्यायचेच हमखास आणि छान सोडवायचे. त्यात एकही चूक करायची नाही. तर तुम्ही, मी सांगेन मुलांना, घाबरायचं नाही. सगळे आपल्या पुस्तकातले प्रश्न असतात. फर्स्ट ए 4 मार्क्स, हे 4 पैकी 4 मिळाले पाहिजेत आपल्याला कोणत्याही परिस्थितीत. तुम्ही म्हणता हे कुठलचे सर? आपले जे लेसन आहेत त्याच्या खाली आपल्याला लिहिलेत ना अल्टरनेटिव्ह, त्या अल्टरनेटिव्ह मधले तुम्हाला हे आलं पाहिजे. नंतर त्यातला बी आकडा काय असतं लक्षात घ्या. सॉल एनी फोर असं काहीच दिलं नसतं, कारण सगळे कंपल्सरी असतात. का तर तुमचा इथं एखादा तरी मार्क कमी व्हावा आणि आमची डोकेदुखी कमी व्हावा. कारण आम्हाला, तुम्हाला जर 40 पैकी 40 मार्क पडले तर तुमचा पेपर मॉडरेटर व्यवस्थित परत एकदा चेक करतात. आणि मॉडरेटरच्या लक्षात नाही आलं की बाबा ह्याचा एकही गुण कमी होत नाही, मग हे पेपर चीफ मॉडरेटर कडे जातात. आलं लक्षामध्ये? आणि मग तुम्हाला इथंच एखादा तरी मार्क कमी पडावा, आणि म्हणून ह्या इथं कंपल्सरी केलेलं आहे. लक्षात घ्या, तुम्ही इथं थोडी जरी चूक केली की गेला तुमचा मार्क. आणि पण हा प्रश्न आहे ना, पहिला आणि दुसरा, हा सामान्य मुलांसाठी. आलं लक्षामध्ये? आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी. नंतर जे दिवसभर कष्ट करतात ना, नाईट स्कूलला जातात,
त्या मुलांसाठी हे 2 प्रश्न येतात. तुम्ही म्हणता दुसरा एक काय असतं रे दुसऱ्या ए मध्ये, सांगा बरं पटकन, पटपट बोलत राहा. दुसऱ्या ए मध्ये काय असतं? पृथ्वीराज. माईक चालू ठेवा. हॅलो. हा, बिंदास चालू ठेवा. हा, दुसऱ्या ए मध्ये काय असतं सांगा. अरे आराखडा सांगा, दुसरा कसा असतो प्रश्न? स्नेहल. 9 मार्काला दुसरा असतो. हा, किती मार्काला? 9. 9 मार्काला. बर, तर लक्षात घे, दुसरा ए हा आपला 4 मार्काचा प्रश्न असतो. लक्षामध्ये तिथं असतं तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतात उप, आणि ते काय म्हणतात माहिती का? कम्प्लीट एनी 2 ऍक्टिव्हिटी. कोणतेही 2 काय करा, कृती पूर्ण करा. कोणत्याही 2 कृती पूर्ण करा. आणि मार्क असतात, लक्षात घ्या, 2 + 2 म्हणजे 2 आकडे सोडवायचे असतात. मग तुम्ही म्हणता सर तिथं गाळलेली जागा किती असतात? तर तिथं एकूण लक्षात घे की 2 मार्काचा प्रश्न म्हणलं की 4 गाळलेले जागे असतात. मग तुम्ही प्रश्न लिहायचा का? अजिबात लिहायचा नाही. कुठून लिहायला सुरुवात करायची? कृतीपासून. लक्षामध्ये त्यातल्या ज्या 2 सोप्या कृती असतील त्या 2 सोप्या कृती काय करायच्या? निवडायच्या. आता समजा तुम्ही आता उदाहरणार्थ क्वेश्चन नंबर 2 ए घेतला आणि तुम्हाला वाटलं नाही मला दुसरी कृती करायची, तर तुम्ही आकडा 2च टाकायचा. त्याला म्हणतात प्रश्नाचा उपप्रश्न. जर इथं तुम्ही चुकीचा आकडा टाकला आणि इथं वेगळं सोडलं तर त्याला बोर्ड म्हणतं 0 मार्क द्यायचे. लक्षामध्ये म्हणजे प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक, त्यातला आकडा हा अतिशय अचूक असणं आवश्यक आहे. लक्षामध्ये तुम्ही म्हणता सर आम्ही ह्या 4ही गाळलेल्या जागा पूर्ण केल्या. हो, मग तुम्हाला 2 पैकी 2 मार्क. परत समजा तुम्ही तिसरा आकडा सोडवला, त्याचे 2 मार्क, 2 पैकी 2 म्हणजे 2 आणि 2 किती मार्क झाले तुमचे? 4. आता पहिली कृती तुम्हाला सोडवायची नाही, पण जर वेळ मिळाला तर तुम्ही सोडवणार. म्हणजे आकडा 1 टाकायचा आणि 4 ओळी प्रेमाने सोडून द्यायच्या. 4च सोडवायच्या, जास्त नाही. का? तर ते प्रश्न क्रमाने यावेत त्यासाठी. आणि मी तर म्हणेन तुम्ही सोडा आवर्जून. का? तर लक्षात घ्या, ह्यातनं कुठं जरी थोडी जरी चूक झाली तरी तो आपला मार्क, हक्काचा मार्क जातो आणि तो मार्क जायला नको. नंतर असतो, लक्षात घ्या, 2B ह्यात मी सोपे सोपे प्रश्न घेणार आहेत तुमचे. अलग लक्षामध्ये एकदम सिंपल क्वेश्चन घेणार आहे. आणि तुम्ही म्हणता सर एवढे सोपे ना आम्हाला काय येत नाहीत बरं? याचं कारण आपण पुस्तकाचा नीट अभ्यास करत नाहीत. फक्त काय की सर सांगतील तेवढंच करतो. तर तसं नसतं मुलांना. समर्थ रामदास महाराजांनी म्हटले की नाही, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. त्याप्रमाणे तर हा बी आकडा आहे. ह्याच्यात काय असतं लक्षात घ्या, सॉल्व एनी 4. हा, बोला पटकन, किती मार्क असतात याला? सॉल्व एनी 4. बोला फटाफट, मी प्रत्यक्ष तुमच्या शाळेत पण येणार आहे वेळ मिळाल्यानंतर. बी, सॉल्व एनी 4. माईक चालू ठेवा. आवरा लवकर. 8. हा, राईट. आता असं उत्तर सांगितलं, 8 मार्क आहेत, लक्षात घ्या. आणि इथं जे सोपे आकडे असतील ना 4 ते सोडायचे. समजा पहिला घेतला, तुम्हाला वाटलं तिसरा सोपा आहे, तिसरा घेतला. चौथा सोपा आहे, चौथा घ्या. पाचवा सोपा आहे, राहिला कोणता? आपला दुसरा. मग इथं 2 आकडा टाका आणि त्याला 1-2-3 ओळी सोडून द्या. का? तर लक्षात घ्या मुलांनो, पहिला आणि दुसरा प्रश्न, पहिल्या प्रश्नाला 8 मार्क आहेत, दुसऱ्या प्रश्नाला 12 मार्क आहेत, आणि 12 आणि 8 ची बेरीज केली तर 20 मार्क तुम्हाला पहिल्या 2 प्रश्नातच मिळणार आहेत. 20 मार्क मॅथ्स 1 चे, 20 मार्क मॅथ्स 2 चे. सरांना इथून पुढे सर जे सांगतील ते अतिशय प्रामाणिकपणे काम पूर्ण करायचंय आणि आपल्याला सरांकडून कोणत्याही परिस्थितीत 20 पैकी 20 मार्क घ्यायचे. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, सगळ्यात जास्त पटकन फर्स्ट क्लास मिळवून देणारा विषय हा आहे. तुम्ही जर पाहिलं तर 60 मार्क आहेत, लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणता सर हे मिळवण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? आता ज्या तुमच्या 5 प्रश्न विकास झाल्यात किंवा होणार आहेत, तर त्यातला पहिला आणि दुसरा प्रश्नावर मास्टरीच. मग त्यात काय, फार तर फार आकडे बदलतील, फार तर फार काय होतील, आकडे बदलतील, परंतु काय विशेष फरक नसतो. आता उदाहरणार्थ असं लक्षात घ्या, x² बघा मुलांना, एकदम सिंपल, +2x + 1 = 0. सॉल्व दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोण सांगतोय? सांगा पृथ्वीराज. 2 मार्कासाठी समजा प्रश्न आहे, सॉल्व दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. मुलांना घाबरायचं नाही, मी तुमच्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा आहे, ग्रामीण भागातला. वर्ग समीकरण सोडवा. फटाफट
तुम्हाला दिसतंय ना उदाहरण परत वाचू का रिपीट एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इक्वल टू 0. सॉल्व दिस क्वाड्रेटिक इक्वेशन. अवयव पद्धतीने कोणते तुम्हाला जी पद्धत योग्य आहे त्या पद्धतीने सांगा लवकर लवकर. 2 मार्काचा प्रश्न आहे. ज्यावेळेस लक्षात घ्या फॉर्म्युला मेथड नंतर आपण कम्प्लीट स्क्वेअर मेथड आणि फॅक्टरायझेशन मेथड ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं ना सॉल्व बाय फॉर्म्युला मेथड त्यावेळेसच वापरा शक्यतो. सॉल्व बाय कम्प्लीट स्क्वेअर मेथड त्यावेळेसच वापरा. अन्यथा जनरली म्हणतोय मी जनरली काय करायची फॅक्टरायझेशन मेथड वापरायची कारण त्याला वेळ कमी जातो आणि पटकन उत्तर आपलं येतं. स्नेहल काय नसते बोला बरोबर स्नेहल स्नेहल अवयव पद्धतीने लवकर लवकर. वेळ कमी आहे 3 मिनिट राहिले. जर मीटिंग संपली तर लगेच जॉईन व्हायचं 2 मिनिटात. सर्व विद्यार्थ्यांनी परत जॉईन व्हायचे. चला उरका लवकर. आता तुम्ही म्हणता सर तुम्हीच सांगा जाऊ दे मीच सांगतो. आता असे 2 नंबर मिळवायचे किंवा मी माझ्या मुलांना म्हणतो असतो तुम्ही अशी जोडी शोधायची की त्याचा गुणाकार 1 आला पाहिजे. त्या 2 संख्यांचा गुणाकार किती आला पाहिजे 1 आणि त्यांची बेरीज किती आली पाहिजे 2. बेरीज किती आली पाहिजे 2. मग कोणत्या 2 संख्या सांगा बरं. करेक्ट. आता कसं बोलला बरं 1 आणि 1 अशी अचूक जोडी शोधता आली पाहिजे. हा शाबास. आता तुमचे सर आहेत म्हणून मी जास्त जोक करत नाही. इथं एक्स स्क्वेअर आता हे 2x ला काय करायचं स्प्लिट द मिडल टर्म मधल्या पदाची फोड करायची प्लस एक्स एक्स प्लस एक्स 2x प्लस 1 इक्वल टू 0. त्याला म्हणून आपण ग्रुप नंबर 1 ग्रुप नंबर 2. पहिल्या ग्रुप मधून काय कॉमन येईल सांगा बरं. तर एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 1. आता काय कॉमन येईल स्नेहल काय कॉमन येईल ह्या मधून एक्स 1. करेक्ट शाबास. 1 कॉमन येईल आणि मग इन ब्रॅकेट काय येईल एक्स प्लस 1 इक्वल टू 0. ह्याला म्हणायचं फर्स्ट टर्म आणि ह्याला म्हणायचं सेकंड टर्म. या दोन्ही टर्म मध्ये काय कॉमन आहे एक्स कॉमन काय प्लस 1. करेक्ट एक्स प्लस 1 आणि इन सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस 1 आणि इक्वल टू 0. दॅट इज एक्स प्लस 1 इक्वल टू 0 और एक्स प्लस 1 इक्वल टू 0. मग आपला आन्सर काय एक्स इक्वल टू -1 आणि ह्याचं पण एक्स इक्वल टू -1 येईल. -1 इज द सोल्युशन ऑफ द गिव्हन क्वाड्रेटिक इक्वेशन. आणि मग मी माझ्या मुलांना शिकवलंय सरनी तुम्हाला सांगितलं असेल जर आपलं उत्तर बरोबर आहे का चूक आहे हे जर क्रॉस चेक करायची सवय लागली ना काही सेकंदात तर त्याचा खूप फायदा होतो. तर -1 तुम्ही म्हणता घ्या बरं -1 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू -1 प्लस 1. -1 चा स्क्वेअर काय येतो 1. 2 इंटू -1 -2 प्लस 1. 1 and 1 2. 2 - 2 0. LHS इक्वल टू RHS. असं आपल्या बोटीचा स्पीड असेल किंवा बोटीचा वेग असेल किंवा आपले काही उदाहरण असतील तर त्याचं तुम्ही जर क्रॉस चेक करायची सवय लावली ना मुलांना तर तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. आणि आत्मविश्वास एकदा द्विगुणित झाला ना की तुम्हाला माहितीये तुम्हाला कोणतंही उदाहरण अवघड जाणार नाही. सगळ्यात सोपा तुम्ही म्हणता सर मॅथ्स 1 आणि नंतर मॅथ्स 2 चा नंबर लागतो. पण खरं सांगू का मुलांना मॅथ्स 2 चा अभ्यास कमी आहे मॅथ्स 1 चा अभ्यास जास्त आहे. कारण मॅथ्स 1 मध्ये विचारायला खूप काही आहे मॅथ्स 2 मध्ये विचारायला कमी आहे. पण तुम्ही जर ऍज कम्पेअर टू अदर स्टडी केला बाकीच्या विषयांचा तर आपला गणित विषय सगळ्यात सोपा. फक्त त्याच्याशी अंतकरणातून मैत्री करा. तुम्ही म्हणता कशी सर बघा ना तुम्ही तुरटी म्हणलं ऍलम तर K2SO4 Al2SO4 थ्राईस 24:2. किती मोठं रेणूसूत्र आहे ते पाठ करायला किती वेळ जातोय तुम्ही बघा ना. मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन हे त्यांचं लांबच सगळे. तसं आपलं मॅथ्स 1 चं